पवारसाहेब माझ्या तरी माहितीप्रमाणे लोकसभा काही लढणार नाही आहे. ही त्यांची राज्यसभेची 3 वर्ष अजून राहिलेली आहेत आणि हे माढ्याच्या लोकांचं आदरणीय पवारसाहेबांचं महाराष्ट्राच्या जनतेने जे दिलेलं प्रेम आहे त्या महाराष्ट्राच्या दिलेल्या प्रेमापोटी त्यांनी ते मागितलेलं आहे. पण मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक होते की हा त्यांनी जो प्रेम दाखवलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांबद्दल, पण मला वाटत नाही की ते लोकसभा. सर ताई, भाजपवाले बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असं लढाई तयार करायच्या तयारीत आहेत. तुमच्या विरुद्ध सुनेत्र पवारांना उभा करायचं नाव चालू आहे. काय कशा रीतीनं सामोरं भारतीय जनता पक्षाने ऑफिशियल नाही आहे पण चर्चा तयारी बघा, ही माझ्यासाठी तरी लोकशाही 3 वेळा भारतीय जनता पक्ष हा माझ्या विरोधात लढलेला आणि अर्थातच एका लोकशाहीमध्ये कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे. लोकशाही पवार विरुद्ध पवार झालं तरी काय फरक पडणार नाही. आता तो कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मी तिकीट मागणार. आता तिकीट द्यायचं का नाही हा निर्णय आदरणीय जयंत पाटील आणि आदरणीय पवारसाहेबांचा असेल. त्याच्यामुळे मी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मागणार आहे. तर भारतीय जनता पक्षाकडे कोण मागणार. काल अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर होते तरी शेतकऱ्यांनी कांदा टोमॅटो त्यांच्या सगळ्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. कुठेतरी सरकार कमी पडते शेतकऱ्यांच्या शेतीमालाला. त्यालाच जोडून परवा दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील पंढरपूरमधल्या सभेत रोषाला सामोरं जावं लागलं. कसं परिस्थिती महाराष्ट्रात खूप गंभीर आहे. हा राजकीय विषय नाहीच, हा खूप मोठा आणि गंभीर विषय ज्याला हे ट्रिपल इंजिन खोके सरकार फार हलक्यामध्ये घेते. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की हे ट्रिपल इंजिन खोके सरकार ही शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. आणि एक 5 महिन्यापूर्वी मी स्वतः ट्विट केलं होतं एक पियुष गोयलांना की कांद्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, जगामध्ये कांदा कमी आहे आणि महाराष्ट्रात कांदा सरप्लस आहे. तर तुम्ही जर परदेशाची पॉलिसी बदलली आणि लगेच परदेशात कांदा पाठवला तर प्रचंड पैसे या आपल्या शेतकऱ्यांना मिळाले असते. पण तिथे पाठवण्याच्या ऐवजी त्यांनी 40% टॅक्सच लावला. या देशात सगळ्यात पैसेवाले जे लोक आहेत ते एवढा 40% टॅक्स भरत नाही, पण कांद्यावर 40% टॅक्स लावायचं पाप या सरकारने केलं आहे. तुम्ही विदर्भात गेला, तुमच्याच चॅनलवरच्या बातम्या बघा, मीही मागच्या आठवड्यात त्या संपूर्ण विदर्भात जाऊन आले. सोयाबीन, कपास, कांदा, टमाटा कशाला भाव आहे मला सांगा ना महाराष्ट्रामध्ये. आणि देशामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार मिळून करतात. तुम्ही आता सांगितलेलं आहे की ईडीच्या रेड वाढलेल्या आहेत, वाढायला लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी ईडीच्या रेड अजून वाढतील शक्यता नाकारता येत नाही, कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर मी पाहिलेलं आहे की 90-95% आरोप प्रत्यारोप केसेस जे आहेत त्या सगळ्या विरोधी पक्षांवर झालेल्या आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचं जे वॉशिंग मशीन त्यांनी काढलेलं आहे त्याच्यामध्ये ते एक ऑप्शन असतं की जेव्हा आरोप होतात मग ते वॉशिंग मशीनच्या बाहेर निघाले की ते विरघळून जातात सगळे. त्याच्यामुळे आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED त्याचा, आणि हे मी एकटीच म्हणत नाही आहे, हे सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे. सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे की केंद्र सरकार आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा गैरवापर करतोय. त्याच्यामुळे मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी देशात जी परिस्थिती झाली आहे त्याची नोंद घेतली. उल्हासनगर सोमवारी निकाल आहे पक्षाचा राष्ट्रवादीचा. काय बघताय, कशी अपेक्षा आहेत? कारण सोमवारी निकाल येईल अशा रीतीनं सांगितलं जातंय. परत एकदा शिवसेनेसारखी परिस्थिती करायची तुम्हाला सांगितलं निकाल सगळ्या माध्यमात झालं होतं ना सोमवारी ते. नाही, कारण आम्हाला काही माहिती नसतं. आम्ही आपलं सर्वसामान्य मराठी माणसासारखं खरेपणाने परीक्षेला बसलेलो आहोत. आता कॉपी करून कोण पास होत असेल आणि त्यांना रिझल्ट आधी माहिती असेल ह्याची माहिती मला नाही. प्रफुल्ल पटेल म्हणतात की आपल्याशी बोलणं होतं, रोज आपल्याशी आणि पवार साहेबांशी बोलणं होतं सध्याच्या परिस्थितीमध्ये. ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे? मी अतिशय विनम्रपणे हे 4 महिन्याचं व्हायच्या आधी हो आदरणीय पवारसाहेब, प्रफुल्लभाई आणि मी रोज किंवा एक दिवस आड बोलवायचं. मी हात जोडून विनम्रपणे माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते की मी प्रफुल्ल पटेलांची रोज बोलत नाही. पाहिजे तर आदरणीय होम मिनिस्ट्री त्यांच्याचकडे आहे, राज्यात पण आणि देशात पण. त्यांनी माझे सगळे कॉलर ID चेक करावे. एनिवे कदाचित आमचा फोन टॅपिंगवर असेलच त्यांच्याकडे, त्याच्यामुळे जर फोन टॅप होतच असेल तर
त्यांना दिल्लीच्या गृहमंत्रालयात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माहितीच असेल की मी आदरणीय प्रफुल्ल पटेलांशी किती वेळा बोलतो. चेक करू नका, फेस टाइम आणि व्हॉट्सअप कॉल पण चेक करा. म्हणजे व्हॉट्सअप पण चेक करा की मी पाठवलाय का त्यांनी पाठवलाय का काय केलं. पवार साहेब दडपशाही करत होते असा आरोप निवडणूक आयोगासमोर केलेला आहे. पवार साहेबांच्या म्हणजे व्यक्तिमत्वावरच त्यांनी दडपशाहीचा शिक्का मारलेला आहे. आपल्याला याच्यात काय वाटतं? एकतर मला पवार साहेब दडपशाही करतात हे ऐकल्यावर हसूच आलं. कारण उभ्या महाराष्ट्राने देशाला माहिती पवार साहेबांचा स्वभाव एक, त्याच्यामुळे त्यांनी हास्यास्पदे म्हणजे अगदीच बाळबोध आरोप केले पवार साहेबांवर. त्यांनी एक आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी प्रफुल्लबाईंचा आवर्जून उल्लेख केला म्हणून सांगते. प्रफुल्लबाईंच्या बाबतीत दडपशाही झाली मान्य करते. त्याचं कारण असं 2 घटना मला आठवतात दडपशाहीच्या ज्या प्रफुल्लबाईंबद्दल झालेल्या आहेत. एक म्हणजे आत्ताचीच घटना, लांब कशाला जा, आणि मी तुम्हाला आमदारांची नावं ऑन रेकॉर्ड देऊ शकतो की आदरणीय प्रफुल्लबाईंना जेव्हा राज्यसभा द्यायचा निर्णय झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांचा विरोध होता आणि पवार साहेबांनी त्यांच्याच शब्दात दडपशाहीच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेलच आपले कॅन्डिडेट होतील आणि सगळ्या आमदारांनी त्यांना मतदान केलंच पाहिजे. हो, दडपशाहीच होती प्रफुल्लबाईंच्या विरोधात पवार साहेबांनी केलेली. 2004 मध्ये प्रफुल्लबाई इलेक्शनमध्ये यशस्वी झाले नाही. हो, ती दडपशाही होती की त्यांनी पक्षाला रेटून त्यांना केंद्रात मंत्री केलं. हो, प्रफुल्लबाईंच्या बाबतीत दडपशाही झाली का पक्षात? तर हो, झाली. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा प्रफुल्लबाईंना पद द्यायचं होतं तेव्हा महाराष्ट्रातले आज त्यांच्या बरोबरचे जे लोक आहेत त्यांनीही विरोध केला अनेक. माझा स्वभाव कसा आहे की माझ्या पोटात बऱ्याच गोष्टी लागतात आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी चॅनलला बोलल्या पाहिजेत हे गरजेचं नसतं. समजणे वाले को इशारा काफी की ते नाही मला माहिती. माझ्याकडून मी नाही करत. मी माझ्याकडून कधीच अशा खोट्या नाट्या गोष्टी सांगत नाही, कारण का मी ह्याच्यासाठी राजकारणात आले. सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आले. मी इलेक्शन कमिशनमध्ये जा आणि लोकांबद्दल खोटं बोलण्यासाठी कधी झाले नाही आणि मी एक तर खोटं बोलत. तुम्ही पवार गटाने आता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावायला सुरुवात केलेली आहे. या पवार साहेब म्हणाले की आमचा फोटो लावला. पवार साहेबांचा अधिकार त्यांना देर आहे दुरुस्त आहे. इतके वर्ष त्यांना चव्हाण साहेब आठवले नाही, देर का होईना त्यांची आठवण आली, त्याचं मी स्वागत करतो. फडणवीसांच्या बाबत तुम्ही आता एक वक्तव्य केलं की त्यांच्यावरही अन्याय होतोय. तुम्ही 100% मला माझ्या मनामध्ये जसं वंदनीय बाळासाहेबांच्या पक्षाबद्दल आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाबद्दल जे झालं तसंच माननीय देवेंद्रजींबद्दल माझ्या मनात प्रचंड दुःख आणि वेदना आहेत. याचं कारण असं की 105 आमदार त्यांनी निवडून आले. त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे, त्यांना उपमुख्यमंत्री केलं. त्या उपमुख्यमंत्री पदात पण अर्धा वाटा त्यांच्याकडून काढून घेतला गेला. त्यांच्याकडून डिपार्टमेंट काढून घेतली, त्यांच्याकडून काय ते पालकमंत्री पद काढून दिलं. त्यांना पालकमंत्री कुणाला द्यायचं तोही अधिकार ठेवला नाही. 105 आमदारांच्या नेत्याला कुणाला पालकमंत्री करायचं ह्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं. म्हणजे किती अन्याय भारतीय जनता पक्ष आमच्या देवेंद्रजींवर करणार. त्यामुळे मराठी माणसाचं सातत्याने अपमान करण्याचं पाप हे दिल्लीची अदृश्य शक्ती करते. बाळासाहेबांचा अपमान, शरद पवारांचा अपमान आणि देवेंद्रजींचा अपमान. त्याच्यामुळे मराठी माणसाचं यश हे अर्थातच दिल्लीच्या अदृश्य हाताला आवडत नाही. ताई, उल्हासनगरमध्ये टीका केली म्हणून ठाकरे गटाच्या सभांना परवानगी नाकारली जाते. कुठं दडपशाही सुरू आहे सरकार. आपल्याला की आता तुम्हाला कुठे सोडले, आमचं तरी ठीक आहे, आम्ही राजकीय आहोत, पण प्रेसला कुठे, प्रेसवर पण जास्त बोललं की आजकाल रेड्स होतात दिल्लीत. थँक्यू.